नमस्कार. मी प्राध्यापक झेंडे AS सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, विषय सहकार. त्यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरला प्रकरण नंबर 3 झालेलं आहे आणि आता आपण प्रकरण नंबर 4 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 हे प्रकरण सुरुवात करणार आहोत. तर त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की त्यामध्ये आपण या कोविड-19 यामध्ये जे म्हणजे ज्यामध्ये प्रकरणामध्ये जे भाग वगळण्यात आलेले ते तुम्हाला PDF मार्फत व्हॉट्सअपमध्ये पाठवलेले आहेत. तर जे भाग वगळण्यात आलेले आहेत ते सकट आपण त्यामध्ये घेतलेले आहेत. पण जे भाग आपल्याला परीक्षेमध्ये असणार आहेत 25% सिलेबस कमी करण्यात आलेला आहे ते भाग पण अभ्यासा तुम्ही, आणि जे वगळण्यात आलेले आहेत तो पण अभ्यासा. तर यामध्ये आपण प्रकरण नंबर 4 मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 ह्यामध्ये हे प्रकरण महत्त्वाचं कशा संदर्भात आहे तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 असे का, तर महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये सहकारी चळवळ झाली. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 1904 म्हणजे ब्रिटिश कालखंडामध्ये, म्हणजे त्यामध्ये भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं. तर त्यामध्ये सहकारी चळवळ लोकांना बचतीची सवय लागण्यासाठी तसेच त्या भागाचा विकास करण्यासाठी सहकारी संस्था अतिशय महत्त्वाच्या असतात. तर त्या महत्त्वाच्या संस्थेचा विकास झाला तर तेथील भागाचा पायाभूत असेल किंवा आर्थिक असेल किंवा भांडवलयुक्त विकास होणार आहे. तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे सहकारी संस्था ह्याच्यामध्ये चळवळ करण्यात आलेली आहे. भारतामध्ये सहकारी चळवळ 1904 मध्ये सुरुवातीला 1904 मध्ये भारतामध्ये चळवळ करण्यात आली आणि त्यामध्ये त्याचा उगम झाला. पण त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 1904 साली महत्त्वाचं म्हणजे फक्त सहकारी संस्थेच्या चळवळ करण्यात आली आहे. तर त्यामध्ये आपण त्याचा विचार न करता महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 ह्या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर त्यामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं. तर त्यामध्ये विविध चळवळी करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये सहकारच्या माध्यमातून ग्रामीण समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे मद्रास, चेन्नई या प्रांतामध्ये सरकारने 1982 साली महत्त्वाचं म्हणजे त्या राज्यातील शेतीसाठी सहकारी बँका स्थापन करण्याचा अभ्यास करण्यासाठी सर फ्रेडरिक निकोसन यांनी महत्त्वाचं म्हणजे ह्या बँका स्थापन करण्यात. पण ह्यामध्ये बराचसा असा काही फरक पडला नाही. त्यामध्ये अनेक महत्त्वाचं म्हणजे तोटे निर्माण झालेले आहेत. त्याला जास्त असा वाव मिळाला नाही, कारण त्यामध्ये भारताचं महत्त्वाचं स्वातंत्र्य होण्याचा जास्त करून त्यामध्ये लक्ष केंद्रित केलेलं होतं. तर हा सहकाराविषयी केंद्र सरकारकडे जास्त करून असल्यामुळे 1904 तर त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960 रोजी, तर त्यामध्ये हा सहकार विषय राज्य सरकारकडे सोपवण्यात आला, म्हणजे त्याच्या आधिपत्याखाली चालवण्यात आला. तर मुंबई सरकारने मुंबई प्रांतामध्ये मुंबई सहकारी कायदा 1925 हा कायदा पास केला 1925 ला. 1925 ला कायदा पास केला.
कायदा पास केला तर 1925 ते 1960 ह्या काळामध्ये विविध वेळोवेळी दुरुस्त्या करण्यात आल्या. तसेच परिपूर्ण अशा कायद्याचा आवश्यकता भासू लागल्याने भारत सरकारने सन 1956ला एक समिती नेमली. 1956ला एक समिती नेमली आणि मुंबई सरकारने श्री एम जी लाड यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास व पाहणी समिती नेमली व 1956 मध्ये त्याची महत्त्वाचे म्हणजे दोन्ही समितीच्या अहवाल व शिफारस यांची लक्षात घेऊन महाराष्ट्र कायदा मंडळाने 1960 मध्ये मंजूर केली व 1961ला महाराष्ट्राच्या मान्य राज्यपालांची त्यास मंजुरी मिळाली व 26 जानेवारी 1962ला त्याची अंमलबजावणी करण्यात आली. तर हा कायदा 1960 मध्ये पास झाला म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 हा मानला जातो. तर त्यामध्ये अनेक घटना दुरुस्त्या करण्यात आल्या. तसे 1960च्या सहकारी संस्थेच्या कायद्याला 97व्या घटना दुरुस्ती अंतर्गत 14 फेब्रुवारी 2013 मध्ये नवीन घटना दुरुस्त्या त्यामध्ये करण्यात आल्या आणि नवीन पद्धतीनं सहकारी संस्थेचा कशा पद्धतीने विकास करता येईल त्यासाठी धोरण आखण्यात आले. तर ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सहकारी संस्थेचे भांडवल उभारणे. आता सहकारी संस्थेचे भांडवल उभारणी त्यामध्ये हे नियोजन करण्यात आलेले 14 फेब्रुवारी 2013 पासून. त्यामध्ये सहकारी संस्थेचा जास्त करून कसा विकास होईल तर त्या विकासावर त्या घटक अवलंबून असतो. त्यासाठी सहकार कार्यरत आहे. तर सहकारचं तुम्हाला सांगितलेलं आहे तत्व एकच आहे की एकमेकांना सहकार्य करून विकास घडवणे. तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला माहीतच आहे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करा त्यासाठी भांडवल असणे आवश्यक आहे. त्यामध्ये भांडवल गुंतवणूक करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी ज्या संस्थेचा भांडवल चांगल्या पद्धतीने गुंतवले असतं तर त्या पद्धतीने ती संस्था त्या दृष्टीने विकसित होत असते. त्या पद्धतीनं लोकांना सेवा देत असते. तर त्यासाठी तुम्हाला जी संस्था तुम्ही स्थापन करणार आहोत तर त्यासाठी त्यांना भांडवल गुंतवणे आवश्यक असतं. तर त्यामध्ये त्यांचं सभासदांचं हित संवर्धन करणे तसेच संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट असतं. त्याप्रमाणे सहकारी संस्थांना देखील आपला व्यवसाय चालवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. सभासदांना कर्ज पुरवठा करणे, विविध कृषी आदाने पुरवणे बघा त्यामध्ये अवजारे असतील तसेच त्यांना आर्थिक मदत करणे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे इत्यादी कामे सहकारी संस्थाला भांडवलाच्या आवश्यकता असते. त्या भांडवलावरती या लोकांना सेवा अशा पद्धतीने देता येते अन्यथा नाही. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो एखादी पतसंस्था आहे आणि ती पतसंस्थेचं काम काय सभासदांची बचत करणे म्हणजे पैशांची बचत करणे तसेच त्यांना कर्ज पुरवठा करणे तसेच त्यांच्या ठेवी स्वीकारणे हे महत्त्वाचं म्हणजे पतसंस्थेचं काम आहे. आणि जर जी संस्था स्थापन केलेली आहे आणि त्या संस्थेला भांडवल नसेल आणि जर ती संस्था जर भांडवल देऊ शकत नसेल किंवा कर्ज देत नसेल सभासदांना तर त्या संस्थेचा काही उपयोग नाही. आणि जर जी संस्था भांडवल राखून आहे आणि सभासदांना वेळोवेळी कर्ज पुरवठा केला तसेच त्यांच्या ठेवी स्वीकारल्या तर ती संस्था अतिशय विकसित होणार आहे. तसेच त्यासाठी सभासदांची ही त्यामध्ये आकर्षण होणार आणि तरच त्या संस्थेचा विकास होणार. त्यासाठी भांडवल असणं गरजेचं आहे. तर भांडवलाची साधने
म्हणजे मार्ग ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये अंतर्गत साधने आहेत आणि बाह्य साधने. तर ह्यामध्ये आपण भांडवल उभारणीचे साधने बघणार आहोत. तर ते साधनं महत्वाची म्हणजे विविध अंतर्गत साधने आहेत. तर त्यामध्ये अंतर्गत म्हणजे बघा त्या संस्थेचे साधने, म्हणजे स्वतः ती संस्था स्वावलंबन असली पाहिजे, स्वतः आर्थिकक्षम असली पाहिजे. तसेच त्यामध्ये दीर्घ पद्धतीचं भांडवल असलं पाहिजे. तरच त्या संस्थेचं महत्त्वाचं म्हणजे ती संस्था आर्थिकदृष्ट्या स्थिर असली पाहिजे. तरच ती संस्था इतर सभासदांना किंवा व्यक्तींना मदत करू शकणार आहे. तर त्यासाठी पहिलं म्हणजे भांडवल. त्या भांडवलाचं महत्त्वाचं म्हणजे भांडवल हे सहकारी संस्थेचं अंतर्गत साधन आहे. तर त्यासाठी एक प्रमुख साधन म्हणजे हे भांडवल मांडलं जातं. तर या भांडवलाचे महत्त्वाचं भांडवल हे संस्थेच्या मालकीचं असलं पाहिजे. तर त्यामध्ये सहकारी संस्थेच्या सभासदांच्या लहान लहान हिस्से अंश या भांडवलामध्ये असलं पाहिजे. तर त्यामध्ये हे भांडवल कसं उपलब्ध होणार आहे, तर संस्थेमध्ये त्यामध्ये संचालक मंडळ असो, ते संचालक जे रक्कम गुंतवणार आहेत किंवा भाग देणार आहे, तर त्यामार्फत सहकारी संस्थेला भांडवल उपलब्ध होणार आहे. तसेच सभासद ज्यावेळी ही संस्था मध्ये सभासद होईल इच्छित असणाऱ्या जी रक्कम देणार आहेत किंवा भाग भांडवल देणार आहेत, भाग देणार आहेत, त्यामार्फत महत्वाचं म्हणजे भांडवल निर्माण होणार आहे. तर त्या पद्धतीनं त्यामुळे सहकारी संस्थेला भांडवल उपलब्ध होणार आणि त्या भांडवलाच्या सहाय्यानं सभासदांना ठेवी स्वीकारल्या जाणार आहेत. ठेवीवरती त्यामध्ये त्यांना महत्वाचं म्हणजे व्याज दिलं जाणार आहे. तसंच व्याजही दिलं जाणार आहे. तसेच त्यांना कर्ज पुरवठाही केला आणि त्या कर्ज पुरवठ्यामार्फत त्यांच्यामध्ये परतफेड आली, त्या परतफेडीमार्फत त्या सभासदांना व्याज दिलं जातं. व्याजामार्फत संस्थेला राखीव निधी मिळली जाते आणि राखीव निधीमध्ये त्या राखीव निधीतून संस्था महत्वाचं म्हणजे अंतर्गत भांडवल निर्माण करतात. अशा पद्धतीनं हे भांडवल संस्थेला मिळत असतं आणि जास्ती करून भांडवल संस्थेमध्ये अस्तित्व असेपर्यंत कलम 28 प्रमाणे कोणत्याही व्यक्ती सहकारी संस्थेचे एकूण भांडवल एकास 5 म्हणजे 5 लाखापेक्षा अधिक रक्कम भाग भांडवल धारण करू शकत नाही किंवा भाग धारण करू शकत नाही. कारण की सहकारी संस्थेमध्ये सामान्य व्यक्ती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे व्यक्ती स्वइच्छेने एकत्र येऊन संस्था स्थापन करत असतात. सभासद स्वइच्छेने होत असतात. तर त्यासाठी जास्त रक्कम देऊन जी संस्था सभासद करत नाही तोच व्यक्ती सभासद होऊ शकत नाही. तर त्यासाठी किमान 5 लाखापेक्षा जास्त भाग धारण करू शकत नाही. तर त्यासाठी ही मर्यादा ह्या भांडवलाची आहे. तर ह्यामध्ये आपण भाग भांडवलाची वैशिष्ट्य आता यामध्ये बघा, भाग भांडवलाची वैशिष्ट्य हे जे मुद्दा आहे म्हणजे याचं विश्लेषण आहे ते वगळण्यात आलेलं आहे. तरी आपण त्यामध्ये घेणार आहोत. यामध्ये बघा भाग भांडवलाची वैशिष्ट्य काय, तर भाग भांडवलाची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे ते म्हणजे पहिलं म्हणजे कार्यक्षेत्रात भाग विक्री. आता कार्यक्षेत्रात भाग विक्री कसं केलं जातं बघा, महत्वाचं म्हणजे आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये बघितलेलं आहे. जो व्यक्ती सहकारी संस्थेचा व कायद्याच्या सर्व अटी पूर्ण करतो, तसेच त्या कार्यक्षेत्रामध्ये त्या व्यक्तीचं वास्तव्य असतं किंवा त्या कार्यक्षेत्रामध्येच राहत असेल तर अशाच व्यक्तीला सभासद केलं जातं. आणि त्यासाठी कार्यक्षेत्रामध्येच भाग विक्री केली जाते, म्हणजे त्या व्यक्तीला त्यामध्ये सभासद घेतलं जातं आणि त्याची भाग विक्री किंवा खरेदी केली जाते. अन्यथा
त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर व्यक्ती भाग धारण करू शकत नाही किंवा त्याला भाग खरेदी करू शकता येत नाही, तर त्याला सभासदही होता येत नाही. त्यासाठी विशिष्ट व्यवसायातील व समान आर्थिक उद्देशाने कार्य असणाऱ्या व्यक्तींना भाग खरेदी करता येतो. त्यामुळे भागाच्या विक्रीवर मर्यादा पडतात. बघा, तर त्यासाठी पहिलं वैशिष्ट्य काय आहे? कार्यक्षेत्रात भाग विक्री. दुसरं म्हणजे भागधारणेवरील मर्यादा. आता भागधारणेवरील मर्यादा काय आहेत? तर ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला मागाशीच सांगितलं, एकाच 5 म्हणजे 5 लाखापेक्षा जास्त त्यामध्ये भागधारण करू शकत नाही. तर त्यासाठी कोणत्याही सभासद संस्थेचा एकूण भाग भांडवलाचा एकाच 5 पेक्षा भाग भांडवलामध्ये एकाच 5 पेक्षा अधिक भागाची खरेदी करता येत नाही. रुपये 5 लाखापेक्षा अधिक भाग भांडवल धारण करू शकत नाही. ही मर्यादा संस्थेच्या उपविधीत नमूद केलेली असते. बघा, त्यासाठी एकाच 5 त्या भागधारणेवरील मर्यादा महत्वाची आहे. आता एखादा श्रीमंत व्यक्ती 5 लाखापेक्षा 10 लाखापेक्षा जास्त भागधारण केलं आणि त्याने त्या संस्थेमध्ये रक्कम ठेवली, तर त्याला त्या पद्धतीनं व्याज द्यावं लागतं. तर त्यानं व्याज दिल्यानंतर तो कर्जही त्या पद्धतीनं उचलणार आहे. मग त्यामध्ये लोकशाही पद्धत निर्माण होत नाही. त्यामध्ये मग एकरमतवादी म्हणजे एकटाच हुकुमशाही पद्धतीनं ते निर्माण होईल आणि ती संस्था फक्त श्रीमंताचीच बनेल. तर त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं त्यासाठी त्याच्यावरती निर्बंध घालण्यात आले, भागधारणेवरील मर्यादा करता आलेली. त्यासाठी त्यांनी मर्यादा नमूद केलेली आहे. एकाच 5 म्हणजे 5 लाखापेक्षा जास्त रक्कम त्यामध्ये भागधारण करू शकत नाही. त्यासाठी भागावरील मर्यादा करण्यात आलेली आहे. तिसरं म्हणजे भागाच्या हस्तांतरणावरील निर्बंध. आता भागाच्या हस्तांतरणावरील निर्बंध काय आहे? सहकारी संस्थांच्या सभासदांना आपल्याकडील भाग इतरांना मुक्तपणे हस्तांतरण अथवा विक्री करता येत नाही. आता बघा, मी समजा एखाद्या या संस्थेचा सभासद आहे, तर जो मी भाग ठेवलेला आहे, माझी ठेव असेल किंवा बचत असेल, ती रक्कम दुसऱ्याला हस्तांतरित करता येत नाही. तुम्ही बघा, बँकेमध्ये तुम्ही सभासद असाल किंवा खातं ओपन केलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही 1000 रुपये बचत केलेली, ती तुम्ही 1000 रुपये दुसरा कोणी काढू शकत नाही. त्यासाठी तुम्ही स्वतः तिचं असणे आवश्यक आहे. मग त्यासाठी त्याची सुरक्षा संस्थेने करून ठेवलेली असते. तर त्यासाठी भागाच्या हस्तांतरणावरील निर्बंध करण्यात आलेला आहे. तो व्यक्ती शिवाय त्या भागाचे हस्तांतरण करता येत नाही. त्यासाठी कर्मचारी म्हणजे कार्यकारी समितीची परवानगी घ्यावी लागते. आणि कार्यकारी समिती म्हणजे जे तिथं ऑफिसमध्ये कार्य करणारे व्यक्ती असतील किंवा सेवा देणारे व्यक्ती असतील, त्यांची परवानगी घ्यावी लागते. त्यामध्ये सचिव असतील, मॅनेजर, त्यांची महत्त्वाचं म्हणजे परवानगी घ्यावी लागते. आणि संस्थेच्या भागाच्या हस्तांतरणावरील निर्बंध त्यामध्ये करण्यात आलेला आहे. तर सभासदांनी ठरवलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने भागाची विक्री करता येत नाही. आणि तसेच विक्री करणाऱ्या सभासदाला कमीत कमी 1 वर्ष सभासद असला पाहिजे. त्या भागाचे हस्तांतरण केलं तर तो 1 वर्षाचा सभासद असला पाहिजे आणि त्याशिवाय भागाची विक्री करता येत नाही. तर चौथं म्हणजे बघा, भाग जप्तीपासून संरक्षण. चौथं म्हणजे भाग जप्तीपासून संरक्षण.
आता भाग जप्तीपासून संरक्षण काय आहे? ज्या पद्धतीने हस्तांतरण करता येत नाही त्या पद्धतीने भाग जप्तीपासून संरक्षण ही संस्था सुरक्षा देत असतो. त्यामध्ये सहकारी संस्थेचे जे भाग न्यायालय किंवा सहकारी संस्थेला जप्ती करता येत नाही त्यामुळे त्यांना कायदेशीर संरक्षण लाभते. बघा, कायदेशीर संरक्षण लाभते म्हणजे न्यायालयाकडून व सहकारी संस्थेला जप्ती करता येत नाही तर त्यामुळे त्यांना कायदेशीर संरक्षण लाभते. सहकारी संस्थेचे भांडवल सुरक्षित राहावे व सभासदांना भांडवल म्हणून गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहावी. बघा, सभासदांनी जी गुंतवलेली रक्कम आहे त्याला सुरक्षितता मिळावी त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे न्यायालय ही सुरक्षित आणि संस्था त्याला सुरक्षितता देत असते. त्यामध्ये पहिलं म्हणजे म्हणजे भांडवल असो, बचत ठेवीचे स्वरूप उभारलेली निधी असो किंवा गृहनिर्माण संस्थेचे कर्ज रोख्यातील गुंतवलेली रक्कम असू द्या, ही दिवाणी न्यायालयाच्या हुकुमानुसार जप्त करता येत नाही. बघा, म्हणजे दिवाणी न्यायालयाच्या हुकुमानुसार एखाद्या सभासदाने भांडवल गुंतवलेलं असेल, दुसरी गोष्ट म्हणजे बचत ठेवी असतील, तसेच गृहनिर्माणासाठी जे गुंतवलेलं रक्कम असेल ही त्या दिवाणी हुकुमानुसार न्यायालयाच्या हुकुमानुसार जप्त करता येत नाही. अशा पद्धतीनं भाग जप्तीपाशी संरक्षण दिलं जातं. पाचवं म्हणजे भागाची परतफेड. पाचवं म्हणजे भागाची परतफेड. आता भागाची परतफेड कशी करता येते बघा. त्यामध्ये बघा, सभासदानं जास्त रक्कम गुंतवलेली नसते, सभासदांनी जास्त किंमत गुंतवलेली नसती तर त्यामध्ये बघा सामान्यतः एका वर्षात किती भाग भांडवल परत करता येईल याची मर्यादा ठरवलेली असते. तर त्यामध्ये बघा 10 रुपयापासून ते 5 लाख 100 पर्यंत तुम्ही सभासद होऊ शकता ती रक्कम भरून. त्यासाठी त्याला समजा संस्था बोलली तरी त्याला त्याची परतफेड करणे किंवा त्याला परतफेड देऊ शकत नाही. तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे ह्या मर्यादा उपविधित नमूद केलेल्या असतात. सभासदाला आपल्या सभासदत्वात महत्त्वाचं म्हणजे राजीनामा देऊन भांडवल परत मिळवता येतं. तसेच भागधारकांना मृत्यू झाल्यास त्याचा कायदेशीर वारसा भाग संक्रमित करता येतो. आता बघा, 5 लाखापेक्षा जास्त रक्कम गुंतवता येत नाही, त्याच्या आत तुम्ही गुंतवू शकला आणि ठेव तुम्ही स्वीकारलेले, पण त्याचा हस्तांतरण दुसरं कोणी व्यक्ती करू शकत नाही. आणि तुमचा एखाद्या व्यक्तीचा महत्त्वाचं म्हणजे आपत्कालीन मृत्यू झाला किंवा अपघात झाला तर त्याचा वारसा हक्काने म्हणजे त्याच्यामध्ये भाग हस्तांतरण करता येतं. तरच त्या व्यक्तीला वारसादार म्हणजे वारसाला त्याचा भाग देता येत. अशा पद्धतीनं त्यामध्ये भागाची परतफेड त्या व्यक्तीला करता येतं किंवा सभासदांना करता येतं. 6वं म्हणजे लाभांशावरील मर्यादा. 6वं म्हणजे लाभांशवरील मर्यादा. आता लाभांशवरील मर्यादा काय बघा, तर ह्यामध्ये सहकारी संस्थेने भागावर किती लाभांश जाहीर करावा यावर मर्यादा टाकण्यात आली आणि कोणत्याही सहकारी संस्थेला आपला भाग धारकाला 15% पेक्षा जास्त लाभांश देता येत नाही. आता बघा, तुम्हाला मगाशी सांगितलं 15% पेक्षा जास्त त्यामध्ये लाभांश त्या व्यक्तीला देता येत नाही, तर त्यावरती मर्यादा करण्यात आलेली आहे. 7वं म्हणजे संस्था सभासद. म्हणजे संस्था सभासद. संस्था सभासद.
आता संस्था सभासद कसं आहे बघा, तर त्यामध्ये कोणकोणत्या संस्था सभासद होऊ शकतात बघा. तर यामध्ये सहकारी संस्थेचे भाग जनतेला विकता येतात, तसेच त्याप्रमाणे कार्यक्षेत्रातील सहकारी संस्था विकत घेता येतात. त्यामध्ये उदाहरणार्थ स्थानिक संस्था, भागीदारी संस्था, धर्मदायी संस्था इत्यादी संस्था ही मर्यादित प्रमाणात सहकारी संस्थेचे भाग विकत घेता येतात. बघा आता यामध्ये विविध संस्थाही, यामध्ये त्या संस्थेमधील कार्यरत असणाऱ्या संस्था भाग विकत घेता येतो. त्यामध्ये स्थानिक संस्था असतील, दुसरे म्हणजे भागीदारी संस्था आणि धर्मदायी संस्था इत्यादी संस्थाही यामध्ये त्यांचा ते भाग विकत घेऊ शकतात. आठवं म्हणजे कर्ज देणाऱ्यावर बंधन. कर्ज देण्यावर कर्ज देणाऱ्यावर त्यामध्ये बंधन. आता कर्ज देण्यावर बंधन काय आहे? आता कर्ज देण्यावरती बंधन महत्वाचं म्हणजे सहकारी संस्थेला भागाचे प्रमाणपत्र कर्जासाठी तारण म्हणून करता येत नाही. संस्था तिच्या स्वतःच्या भागाच्या तारणावरती कर्ज देऊ शकत नाही. त्यामध्ये त्यासाठी बंधन घालण्यात आले बघा. त्यामध्ये सहकारी संस्था ही स्वतः तारणावरती कर्ज देऊ शकत नाही, तर त्यामध्ये भाग प्रमाणपत्राच्या कर्जासाठी म्हणून त्यामध्ये कर्ज देत नाही. तर त्यामध्ये व्यक्तीच्या सभासदांच्या गुंतवणूक व्यवहारानुसार त्याला कर्ज देता येते. तर त्यासाठी ह्यामध्ये बंधन घालण्यात आले. 9 म्हणजे ठेवीचे भागामध्ये रूपांतर. 9 म्हणजे ठेवीचे भागामध्ये रूपांतर. तर यामध्ये बघा ठेवीचे भागामध्ये कसे रूपांतर करण्यात येते बघा. तर यामध्ये बघा सभासदांना दिल्या जाणाऱ्या कर्ज रकमेतून, लाभांश रकमेतून काही रक्कम कपात करणे बघा. तसेच सभासदांना उपलब्ध केलेला आर्थिक सेवांचा मोबदला म्हणून रक्कम घेणे इत्यादी मार्गाने सहकारी संस्थांना भागांकडून ठेवीच्या स्वरूपात काही पैसा गोळा करता येतो. अशा ठेवींचे रूपांतर करता येते बघा. आता ठेवीचं रूपांतर तुम्ही एखादी संस्थेमध्ये बचत केलेली असेल किंवा ठेवली असते, तर त्याचं लाभांशमध्ये रूपांतर करता येतं. लाभांशमधून ज्या आर्थिक सेवांचा मोबदला काही रक्कम घेणे, त्या मार्गाने सहकारी संस्थांना सभासदांकडून ठेवीच्या स्वरूपात काही पैसा गोळा होतो. ही सभासदांकडून जी ठेवलेली जी रक्कम दिलेली आहे त्यामार्फतच संस्थेला त्या ठेवीचा किंवा भागाचा महत्वाचा म्हणजे मोबदला घेता येतो. अशा पद्धतीनं ठेवीचे भागामध्ये रूपांतर करण्यात येत आहे. 10 म्हणजे भाग भांडवलातील राज्य सरकारची भागीदारी. भाग भांडवलाची राज्य सरकाराची भागीदारी. तर यामध्ये भाग भांडवलातील सरकारची भागीदारी. आता सरकारची भागीदारी कशी येते बघा. सहकारी चळवळीच्या वाढीसाठी सरकार भांडवलाच्या स्वरूपात मदत करू शकते. सरकारी चळवळीच्या वाढीसाठी सरकार भांडवलाच्या स्वरूपात मदत करू शकते. मोठमोठ्या प्रक्रिया करणाऱ्या संस्थेच्या राज्य सरकार प्रत्यक्ष भागीदारी होऊ शकतो. राज्य सरकार प्रत्यक्ष भागीदारी होऊ शकतो.
आणि लहान अथवा मध्यम संस्थेचे प्रत्यक्षपणे भागीदारी होण्याऐवजी शिखर संस्थेच्या भाग भांडवल खरेदी करून त्यामार्फत इतर संस्थेची भाग करत असतो. म्हणजे बघा, यामध्ये राज्य सरकार काही भाग संस्थेला देत असतो किंवा कर्ज पुरवठा करत असतो, अर्थ पुरवठा करत असतो. तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये राज्य सरकार ही त्यामध्ये भागीदारी होत असतो. एखाद्या संस्थेला जर जी संस्था आर्थिकक्षम नसेल तर निबंध हा सहकारी संस्थेला अर्थक्षम पुरवत असतो किंवा आर्थिक मदत करत असतो. त्यासाठी राज्य सरकारी त्यामध्ये भांडवलामध्ये किंवा भाग भांडवलामध्ये त्या संस्थेसाठी भागीदारी असतो, तरच ती संस्था विकासाच्या दृष्टीनं कार्य करत असतो आणि त्यामध्ये संस्थेला ते भांडवल मिळत असतं. तर अशा पद्धतीनं ही भांडवलाची वैशिष्ट्य झालेली आहे. तर आपण त्यामध्ये भाग विक्रीचे फायदे, यामध्ये भाग विक्रीचे फायदे भाग विक्रीचे फायदे. आता भाग विक्रीचे फायदे काय, तर यामध्ये बघा, स्वतःच्या मालकीचे भांडवल उभारण्यासाठी सहकारी संस्था भागाची विक्री करते आणि ह्या मार्गाने भांडवल उभारण्यास संस्थेला पुढील प्रकारचे फायदे मिळतात. त्यामध्ये बघा, पहिलं म्हणजे स्थिर भांडवलास उपयुक्त. पहिलं म्हणजे स्थिर भांडवलास उपयुक्त. आता स्थिर भांडवलास उपयुक्त काय, पहिला फायदा म्हणजे स्थिर भांडवलास उपयुक्त म्हणजे सहकारी संस्थेत जे स्थिर भांडवलासाठी भाग विक्री करते, तसेच म्हणजे सहकारी संस्थेसाठी स्थिर भांडवलासाठी भाग विक्री करणे हा सर्वात उपयुक्त व सोयीस्कर मार्ग आहे बघा. आणि असे भांडवल स्वतःच्या विसर्जनापर्यंत वापरले जाते. म्हणजे सहकारी संस्थेत स्थिर भांडवल विक्री करणे हा सर्वात उपयुक्त व सोयीस्कर मार्ग आहे. असे भांडवल संस्थेच्या विसर्जनास वापरले जाते. आता संस्थेचे विसर्जन म्हणजे बघा, संस्था जर बंद पडली तर ते स्थिर भांडवल तुम्ही विकले तर त्या संस्थे विकलेल्या रकमेतून तुम्ही भांडवल पुन्हा उभारू शकता आणि संस्था पुन्हा स्थापन करू शकता. तर त्यासाठी स्थिर भांडवलात ते उपयुक्त आहे. दुसरं म्हणजे कायम मालकी. कायम मालकी. आता कायम मालकी बघा काय, तर ह्यामध्ये संस्थेला असे भांडवल सोयीस्कर वापरता येते आणि भाग विक्रीद्वारे मिळवलेल्या भांडवलावर संस्थेची कायम मालकी राहते. आता संस्थेला असे भांडवल सोयीनुसार वापरता येतं. म्हणजे स्वतःची मालकीची वस्तू असल्यास किंवा भांडवल असल्यास त्या सोयीनुसार त्याच्या आवश्यकतेनुसार त्याचा वापर करता येतो. त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे कायम मालकी किंवा भाग विक्रीद्वारे मिळालेलं भांडवल असेल त्या संस्थेसाठी कायम मालकीचे असते. समजा आपण एखादी वस्तू दुसऱ्याकडून घेतली तर त्याला परत करावं लागणार आणि तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्हाला वापरता येणार. ती जर वस्तू तुम्ही स्वतः किंवा स्वतः संस्थेने विकत घेतली तर त्या संस्थेमध्ये ही संस्था ही स्वतः मालकीची होते आणि त्या सोयीनुसार म्हणजे हवे त्यावेळेस ती संस्था वापर करू शकते त्या महत्त्वाचं म्हणजे भांडवलात. त्यासाठी कायम मालकी त्या संस्थेची राहते. तिसरं म्हणजे विनातारण भांडवल.
विनातारण भांडवल. आता विनातारण भांडवल म्हणजे काय आहे? तर यामध्ये भाग भांडवल उभारणीसाठी संस्थेला आपली कोणती मालमत्ता तारण ठेवावी लागते किंवा लागत नाही. त्यामध्ये तारण म्हणजे बघा, एखादी वस्तू गहाण ठेवणे किंवा एखादी वस्तू त्या भांडवलासाठी ठेवणे आणि पुन्हा ती रक्कम भरून ते पुन्हा वस्तू घेणे, त्याला विनातारण म्हणतात. तारण म्हणजे एखादी वस्तू एखाद्या भांडवलासाठी गहाण ठेवणे आणि ती वस्तू पुन्हा घेण्यासाठी ती वस्तू व्यक्ती त्या भांडवलदाराला देणे किंवा त्या पैसे देणे किंवा अर्थ देणे आणि नंतर ती वस्तू सोडवणे, त्याला तारण म्हणतात. तर याला तारण विनातारण भांडवलासाठी कोणतीही वस्तू तारण म्हणून विनातारण ठेवणे व विनातारण ठेवल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा मालमत्ता तारण ठेवावी लागत नाही, असे भांडवल विनातारण मिळवण्यात येते. त्यामुळे अधिक भांडवलाची गरज भासल्यास संस्थेची मालमत्ता तारणासाठी उपलब्ध होते. अशा पद्धतीनं विनातारण भांडवल असते. चौथं म्हणजे दीर्घ मुदतीचे भांडवल. दीर्घ मुदतीचे भांडवल. आता दीर्घ मुदतीचे भांडवल म्हणजे काय? तर यामध्ये भाग विक्रीद्वारे सर्वात जास्त दीर्घ किंवा दीर्घ मुदतीचे भांडवल उपलब्ध होत असते. अशा भांडवला दीर्घ काळासाठी वापरण्यात येते. बघा, याला कोणत्याही प्रकारची मुदत किंवा कोणत्याही प्रकारचा कार्यकाळ नसतो, त्याला कोणत्याही प्रकारची मुदत नसते आणि जास्तीत जास्त हे भांडवल उपलब्ध होत असते, त्याला दीर्घ मुदतीचे भांडवल असे म्हणतात. पाचवं म्हणजे व्यवस्थापन सहभाग. व्यवस्थापन सहभाग. आता व्यवस्थापन सहभाग काय? त्यामध्ये भांडवल पुरवणाऱ्या व्यक्तींना संस्थेच्या व्यवस्थापन सहभाग घेता येतो व निवडणुका लढविता येतात. त्यांना संचालक म्हणून म्हणतात. आता बघा, संचालक जो आहे तो संस्था मध्ये भांडवल गुंतवतो, तसंच त्यामुळे त्याला महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापनेमध्ये सहभाग घेता येतो. व्यवस्थापनेमध्ये सहभाग घेता येतो, तसेच त्यामध्ये निवडणुका लढवता येतात आणि संचालक म्हणून निवड घेता येते. म्हणून त्याला महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापनेमध्ये सहभाग घेता येतो. एखादी संस्थेमध्ये भांडवल गुंतवणूक केली किंवा रक्कम दिली तर त्यामध्ये संचालक म्हणून त्याची नियुक्ती करता येते, तसेच व्यवस्थापनेमध्ये बी सहभाग घेता येतो. हे सभासदांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची संधी मिळते. तर अशा पद्धतीनं व्यवस्थापनेमध्ये सहभाग घेता येतो. सहावं म्हणजे संस्थेवर अंकुश. सहावं म्हणजे संस्थेवर अंकुश. आता संस्थेवर अंकुश काय? तर यामध्ये भागधारक हे सहकारी संस्थेच्या व संचालक मंडळाच्या कारभारावर नियंत्रण ठेवू शकतात. साहजिकच संस्थेवरील अंकुश ठेवू शकतात. त्यामध्ये बघा, भागधारक हे सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाचा कारभार असो किंवा नियंत्रण, त्यामध्ये व्यवस्थापन समिती असू द्या किंवा संचालक मंडळ असू द्या, त्यामध्ये संस्थेवरती अंकुश म्हणजे त्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करू शकतो. सातवं म्हणजे स्वस्त व सुलभ मार्ग. स्वस्त
व सुलभ स्वस्त व सुलभ मार्ग। तर यामध्ये बघा, भाग विक्री हा भांडवल तसेच भांडवल उभारण्याचे सर्वात सुलभ मार्ग आहेत। विना व्याज हे भांडवल वापरण्यास उपयुक्त येतं। आता यामध्ये बघा, भाग विक्री म्हणजे हे भांडवल, त्यामध्ये सभासदांचे रक्कम असेल, त्यामध्ये जी भाग असेल, व्याज असेल, लाभांश असेल, हे संस्थेला वापरण्यात येतं। तर त्यामार्फत त्या संस्थेला सुलभ अशा पद्धतीनं त्यामध्ये भांडवल उपलब्ध होतं। त्यामध्ये कोणत्याही प्रकारची यामध्ये कायदेशीर गुंतागुंती नसते, कायदेशीर गुंतागुंती कोणत्याही प्रकारची नसते, कारण त्या संस्थेचे सभासद हे असल्यामुळं त्यांना त्या संस्थेचे सभासदाचे त्यामध्ये रक्कम असो किंवा व्याज असेल, ठेवी असतील, ह्या किंवा त्यामध्ये गुंतवणूक असेल, ही त्यामध्ये भांडवलच्या दृष्टीनं त्या संस्थेला त्याचा वापर करता येतो। त्यामध्ये स्वस्त व सुलभ मार्ग त्यामुळं त्यामध्ये म्हणण्यात आले। आठवं म्हणजे लाभांश देण्याची बंधन नाही। आठवं म्हणजे लाभांश देण्याचे बंधन नाही। आता लाभांश देण्याचे बंधन का नाही? कारण सहकारी संस्थेची स्थापनेचा मुख्य हेतू सेवा देण्याचा असतो। त्यामुळे संस्थेला भांडवलावर इतकाच लाभांश दिला पाहिजे असं बंधन असत नाही। बघा, महत्वाचा म्हणजे प्रमुख उद्देश काय असतो? लोकांना किंवा सभासदांना सेवा देणे हा सहकारी संस्थेचा महत्वाचा उद्देश असतो किंवा हेतू असतो। त्यामुळे संस्थेला भांडवलाप्रमाणे इतकाच लाभांश दिला पाहिजे असं बंधन नसतं। म्हणजे जे भांडवल दिलेलं आहे, संस्थेचं भांडवल आहे, त्या पद्धतीनेच लाभांश दिला पाहिजे किंवा तेवढाच लाभांश दिला पाहिजे असे बंधन नसल्यामुळं त्यामध्ये लाभांश देण्याचं बंधन नाही। अशा पद्धतीनं हे भाग विक्रीचे फायदे आहेत। तर दुसरं म्हणजे आता अंतर्गत साधनामध्ये हे भांडवल याचे आपण साधनं बघितलेले आहे। तर आता आपण पुढचा म्हणजे त्यामध्ये भांडवलामध्ये त्यामध्ये अंतर्गत साधनामध्ये हे भांडवल याचं विश्लेषण यामध्ये झालेलं आहे। दुसरं म्हणजे अंतर्गत साधनामध्ये प्रवेश शुल्क। यामध्ये बघा, अंतर्गत साधनामध्ये दुसरं म्हणजे प्रवेश शुल्क। आता प्रवेश शुल्क काय? तर प्रवेश शुल्क म्हणजे आपण त्यामध्ये सहकारी संस्थेचा अर्ज भरून घेतो, त्यासाठी प्रवेश शुल्क आकारतात आणि प्रवेश शुल्काच्या माध्यमातून गोळा होणारी रक्कम फार अल्प काळ असते। गोळा होणारी रक्कम जी फार अल्प काळ असते। आता आपण एखाद्या सहकारी संस्थेची सभासद होण्यासाठी त्यासाठी प्रवेश शुल्क जास्त नसते, तर त्यासाठी ज्या अर्जाची रक्कम आहे ती आकारली जाते आणि त्यामध्ये प्रवेश शुल्क साधारणपणे 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत असते। 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत असते। त्या संस्थेत जितकी सभासद असतात त्याप्रमाणे प्रवेश फी जमा होते। जेवढी सभासद असते तेवढीच त्यामध्ये प्रवेश शुल्क जमा होत असते आणि प्रवेश शुल्क परत करावी लागत नाही। त्यासाठी प्रवेश शुल्क परत करावी लागत नाही। तर प्रवेश शुल्काची रक्कम कमी असल्यामुळं त्याला बिनपरतीचे भांडवल मिळते किंवा त्याला पुन्हा कोणत्याही प्रकारची रक्कम त्या संस्थेला द्यावी लागत नाही, तर त्यासाठी त्याला बिना परतीचे भांडवल मिळते।
प्रवेश फी ही स्वतंत्र खात्यात जमा केली जाते. आता तुम्ही बघा संस्थेत एखादी बँकेचे जर तुम्ही सभासद होत असेल किंवा समजा तुम्ही 500 रुपये भरले तर त्या तुमच्या खात्याला जमा होत असतात. तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे स्वतंत्र खात्यामध्ये ती जमा केली जाते आणि काही संस्था प्रवेश शुल्काची रक्कम राखीव निधीत जमा करतात. त्यामुळं ह्या रकमेचे वापर काही संस्था कायदेशीर गुंतवणुकीसाठी करतात. तर अशा पद्धतीनं हे प्रवेश शुल्क असते. तर त्यामध्ये कोणत्याही संस्थेचा की प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुल्क आकारली जाते. तिसरं म्हणजे राखीव निधी अंतर्गत साधनामध्ये. तिसरं म्हणजे राखीव निधी. आता राखीव निधी काय बघा, त्यामध्ये प्रत्येक सहकारी संस्थेला दरवर्षी मिळालेल्या निव्वळ नफ्यापैकी एकाच्या म्हणजे 25% इतकी रक्कम कायद्याप्रमाणे बाजूला काढून ठेवली जाते. त्याला राखीव निधी म्हणतात. आता बघा, ज्या संस्थेमध्ये राखीव निधी कशाला म्हणतात